सध्या महाराष्ट्राचा बहुतांश भागामध्ये आणि विदर्भाचा बहुतांश भागामध्ये पाऊस मोठा खंडित आहे आणि अनेक भागामध्ये पावसाचा खंड सक्रिय आहे. यामुळे शेतकरी सध्या संकटात आहे. अनेक भागातून पावसाचा जोर कमी झालेला आहे. अनेक भागात पावसाचा थेंबसुद्धा पडलेला नाही आहे. असे सुद्धा कमेंट्स आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटत आहेत. अनेक शेतकरी आपल्याला कमेंट करत आहेत, आमच्या भागामध्ये दुबार पेरणीचं मोठं संकट आहे. आमच्या भागामध्ये पाऊस नाही पडत आहे. आमच्या भागामध्ये सध्या आम्ही ना जे पिकं लागवण केलेली आहे, त्याला पावसाची खूप जास्त गरज आहे. अतिशय चिंताजनक स्थितीमध्ये सध्या महाराष्ट्राचा शेतकरी आहे, विदर्भाचा शेतकरी आहे. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये खूप जास्त कमी पाऊस पडलेला आहे. मराठवाड्यामध्ये अनेक भागात कोरडे वातावरण आहे. विदर्भामध्ये, पश्चिम भागामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पाऊस मुद्दाम नाही पडलेला आहे. यावर्षी पाऊस खूप जास्त कमी प्रमाणात पडलेला आहे. 1-2 दिवस पाऊस पडला, त्यानंतर पावसाने दडी मारलेली आहे. अनेक भागात कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे. अतिशय चिंताजनक स्थितीमध्ये सध्या शेतकरी आहे आणि नागरिकसुद्धा सध्या या पावसाच्या खंडामुळे हैराण झालेले आहेत. अनेक भागामध्ये कोरडे वातावरण आहे आणि अतिशय चिंताजनक स्थितीमध्ये सध्या नागरिक आणि शेतकरी आहे. शेतकरी आपल्या पिकाला घेऊन खूप जास्त चिंतित आहे. मित्रांनो, सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र आज सकाळी तयार झालेला आहे. दरम्यान या भागामध्ये हा कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या आसपासच्या भागामध्ये. आता शेतकरी विचारतील की कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये का पाऊस नाही पडत आहे? विदर्भामध्ये का पाऊस नाही पडत आहे? तर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काय होणार आहे, इकडे अरबी समुद्राकडून असे आपल्याला बाष्पाचा पुरवठा या भागाकडे येताना तर दिसणार आहे. पण हा जो कमी दाबाचा क्षेत्र आहे, हा कमी दाबाचा क्षेत्र बाष्पाचा पुरवठा आपल्याकडे खिचतो. त्यानंतर आपल्या विदर्भाच्या आसपाससुद्धा काही हवामान प्रणाल्या सक्रिय राहायला पाहिजे. जसं ट्रफ आहे, ऑफवर्ड ट्रफ असली पाहिजे किंवा कमी दाबाचा पट्टा असला पाहिजे, ज्याने हा मॉइश्चर त्या भागामध्ये अट्रॅक्ट होऊन त्या भागामध्ये ढग बनण्यामध्ये त्यांना तिथे योगदान मिळेल. सध्या अशी परिस्थिती आपल्या विदर्भाच्या आसपासच्या भागामध्ये नाही दिसत आहे. काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. 1-2 ठिकाणी आपल्याला आज पावसाची शक्यता दिसणार आहे. पण संपूर्ण भागामध्ये पाऊस पडाल याची शक्यता सध्या तरी 20 तारखेपर्यंत आपल्याला दिसत नाही आहे. प्रामुख्याने विदर्भाचा बहुतांश भागामध्ये आपल्याला हवामान कोरडेच पाहायला भेटणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आपल्या विदर्भावर दिसणार नाही आहे. जास्त काही परिणाम दिसणार नाही आहे, अशी शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे. मित्रांनो, ज्या भागामध्ये सध्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, त्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता चक्रकार वाऱ्यांची स्थिती आपल्याला दिसत आहे. आपण समोरील स्क्रीनवर पाहू शकता, या भागामध्ये सध्या चक्रकार स्थितीमध्ये हा वारा आपल्याला इथे फिरताना दिसत आहे. आपण जर आपल्या विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला आणि ECMFWFचा मॉडेल येणाऱ्या दिवसाचा सांगितला, तर आज 15 तारीख आहे आणि आज काय नेमकं पाऊस पडणार आहे का आपल्या विदर्भामध्ये, या संदर्भात जर मी तुम्हाला अपडेट दिला, तर इथे तुम्ही पाहू शकता, आज आपल्याला वाऱ्याची दिशा उत्तर-पश्चिम दिशेनं येताना दिसणार आहे विदर्भाच्या भागामध्ये. दरम्यान हा असा वारा आपल्या विदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आज आपण जर बघितलं संध्याकाळपर्यंतची स्थितीमध्ये जर आपण बघितलं आज आणि रात्रीचा उशिराची स्थितीमध्ये बघितलं, तर आज रात्री उशिरा किंवा संध्याकाळ उशिरापर्यंत आपल्याला विदर्भामध्ये नागपूर आणि इकडे चंद्रपूरच्या आसपासचा 1-2 तालुक्यांमध्ये तुरळक ठिकाणी, असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडेल, 1-2 तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही, पण एखादी ठिकाणी किंवा किंचित 2-3 ठिकाणी पाहायला भेटणार आहे. असं नाही आहे की सर्वच भागामध्ये हा पाऊस पडेल. यामध्ये सर्वाधिक शक्यता चंद्रपूरच्या भागामध्ये आपल्याला आज दिसत आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटणार आहेत. अनेक भागात हलक्या पावसाची सरी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटणार आहे. जोरदार पाऊस पाहायला भेटणार याची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे. 16 तारखेची स्थिती बघितली आपण, तर 16 तारखेला चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. तुरळक ठिकाण असणार आहे चंद्रपूरच्या आसपासच्या भागामध्ये. सध्या अशी परिस्थिती आपल्याला
पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटत आहे. इकडे ब्रह्मपुरीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे आणि नागपूर आणि त्याचा दक्षिण भागामध्ये उमरेड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे. भंडाऱ्यामध्येही पाऊस हलक्याचा पावसाचे थेंब आपल्याला पाहायला भेटू शकतात किंवा तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस सुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते भंडारा आणि नागपूरच्या भागामध्ये. तुमसर आणि गोंदियामध्येही पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे, पण हा पाऊस तुरळक ठिकाणी असणार आहे. असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडेल. काही भागामध्ये पाऊस पडू शकते आणि काही भागामध्ये ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते. बाकी जर आपण 16 तारखेचा संध्याकाळची स्थिती बघितली तर ब्रह्मपुरी, इकडे उमरेड आणि भंडारा, देवरी या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. गडचिरोलीमध्ये 1-2 ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब पाहायला आपल्याला भेटू शकतात. बाकी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. 17 तारखेच्या रोजी सुद्धा आपल्याला गोंदिया, तुमसर आणि भंडारा या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच इकडे आपण जर पाहिलं देवरीच्या भागात, गोंदियाचा या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. ब्रह्मपुरीमध्येही हलक्या पावसाचे थेंब पाहायला आपल्याला भेटू शकतात. सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पूर्वी विदर्भामध्ये पाहायला भेटणार आहे. या सिस्टममुळे आपल्याला अशी परिस्थिती पूर्वी विदर्भामध्ये पाहायला भेटणार आहे. आपण तुम्हाला लांबीवरचा अंदाजामध्ये सांगितलं होतं. पूर्वी विदर्भामध्ये काही प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते येणाऱ्या 20 तारखेपर्यंत. तर अशी शक्यता आता सध्या तरी आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता सध्या इकडे छत्तीसगडच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा वातावरण तयार होऊ शकते. 17 तारखेला आपल्या विदर्भामध्ये खास करून गोंदियाच्या भागामध्ये पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. 18 तारखेच्या स्थितीमध्येही गोंदियामध्ये पाऊस पडू शकते. तुमसर आणि भंडारा, देवरी या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता 18 तारखेलाही दिसत आहे आपल्याला. हा अतिपूर्वी भागामध्ये अशी शक्यता आपल्याला दिसत आहे. बाकी इकडे जर आपण अकोला, अमरावती आणि त्याला उरलेला भाग बघितला तर या भागामध्ये जास्त काही पाऊस होण्याची शक्यता नाही आहे. आणि जर तुम्हाला कोणी सांगत असेल की पश्चिम भागातही पाऊस पडेल तर ही खोटी माहिती आहे. कारण पश्चिम भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे. पूर्वीमध्ये नागपूरचाही अतिपूर्वी भाग, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येच पाऊस होण्याची शक्यता आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही ठिकाणी आपल्याला पुढील 3 दिवस पाहायला भेटू शकते. त्यानंतर 19 तारखेला काही विशेष पाऊस नाही दिसणारं ढगाळलेलं वातावरण आपल्याला आपल्या विदर्भामध्ये पाहायला भेटणार आहे. त्यानंतर 20 तारखेला सुद्धा आपल्याला आपल्या विदर्भामध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटणार आहे. आपण पाहू शकता अनेक भागामध्ये ढगाळलेलं वातावरण, तर 1-2 ठिकाणी किंचित हलके पावसाचे थेंब आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया 1-2 ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकते. कारण मॉइश्चर फ्लो आपल्या विदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. यामध्ये काही बदल घडतो तर निश्चितपणे आपण अपडेट देणार आहोत तुम्हाला. 20 तारखेचा खूप लांबीवरचा अंदाज आहे. आपण पाहू शकता हा सिस्टम सध्या आपल्या भारताचा उत्तर-पश्चिम दिशेनं हा आपल्याला पाहायला भेटत आहे. दरम्यान हा सिस्टम इथे आपल्याला पाहायला भेटत आहे 20 तारखेच्या आसपास आणि ॲज अ सायक्लॉनिक सर्क्युलेशन या भागामध्ये हा सिस्टम होऊ शकते. या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटो आणि यामुळे काय होणार आहे की आपल्या विदर्भामध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला येणाऱ्या दिवसामध्ये भेटू शकते. मित्रांनो, जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल तुम्हाला सांगितला पुढच्या 24 तासांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा न्यूमेरिक डेटा मॉडेल असणार आहे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या भागामध्ये, तर आज 15 तारीख आहे. आज काही विशेष पाऊस दाखवण्यात नाही आलेले आहे न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये. त्यानंतर जर आपण समोर बघितलं आणि 16 तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला तर 16 तारखेला सुद्धा न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये जास्त काही पाऊस आपल्या विदर्भाच्या भागामध्ये सांगण्यात नाही आलेला आहे. त्यानंतर जर आपण समोर बघितलं आणि येणाऱ्या 17 तारखेचा तुम्हाला दाखवला तर 17 तारखेला सुद्धा काही जास्त पाऊस नाही सांगण्यात आलेला आहे. पण किंचित काही ठिकाणी हलके पावसाचे थेंब, काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये 16-17 तारखेच्या आसपास आपल्याला पाहायला भेटू शकतात. इकडे पाहू शकता 17 तारखेच्या आसपास चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये 1-2 ठिकाणी हलके पावसाचे थेंब किंवा काही ठिकाणी काही वेळासाठी मध्यम पावसाचे थेंब सुद्धा पाहायला भेटू शकतात. पण 1-2 ठिकाण असणार आहे. असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडेल. त्यानंतर जर आपण 19 तारखेचा अंदाजा दिला तर चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. हा पाऊस सर्वत्र नाही, पण 1-2 ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकते. बाकी विदर्भामध्ये ढगाळलेलं वातावरण अनेक भागामध्ये पाहायला आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर जर आपण 20 तारखेचं सांगितलं तर 20 तारखेला सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला भेटणार आहे. काही विशेष मोठा पाऊस नाही दिसत आहे.
त्यानंतर जर आपण 21 तारखेचा सांगितलं तुम्हाला, तर 21 तारखेलाही विदर्भामध्ये खास करून उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे, विजेच्या कडकडाटासह. असं आपल्याला न्यूमेरिक डेटा मॉडेलसुद्धा सांगत आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल आणि तुमच्या भागामध्ये कसं हवामान आहे, या संदर्भात जर तुम्हाला मला अपडेट सांगायचं असेल, तर निश्चितपणे तुम्ही कमेंट करू शकता आणि माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा जॉइन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.